नमस्कार, मी पल्लवी. आज आपण एक तोंडी लावणं करूया. दह्यातली मिरची किंवा दही मिरची असेही म्हणतात. ही दही मिरची तुम्ही चपाती, भाकरी किंवा जेवतेवेळी भातासोबत घेऊ शकता. 15 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. या मिरच्या स्वच्छ धुवून याप्रमाणे चिरून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने मी सगळ्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. गॅसवर कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घालते. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा हिंग पावडर घालते. आता आपली फोडणी तयार आहे. यामध्ये या चिरून घेतलेल्या मिरच्या घालूया. 1 चमचा हळद घातली आहे. 1 मोठा चमचा धने पावडर, 2 मोठे चमचे बडीशेप पावडर घातली आहे. 3 चमचे मीठ घातलं आहे. मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. या मिरच्या फोडणीमध्ये आपण चांगल्या परतून घेऊया. आता या मिरच्यांचा रंगसुद्धा छानसा बदलला आहे. आता यामध्ये 4 मोठे चमचे ताजे दही घातले आहे. एकसारखे ढवळत राहूया. पुन्हा यामध्ये 2 मोठे चमचे दही घालते. आता हे दही चांगले आटेपर्यंत आपण याप्रमाणे ढवळत राहूया. हे बघा, यामधील दही पूर्ण आटले आहे आणि आपली दही मिरची तयार आहे. आता मी गॅस बंद करते. ही दही मिरची चवीला खूपच छान लागते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.